मग आता असं काय झालं की त्याच्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंना मध्यस्थी करावी लागली. त्यात सुद्धा असं आहे की ज्या वेळेला फडणवीस हे स्वतः महाराष्ट्र भाजप किंवा फडणवीस सरकार हे ज्या वेळेला अडचणीत आलेलं आहे त्याच्यामध्ये संकटमोचक म्हणून कायम गिरीश महाजन यांना पाहिलं जायचं. आता असं काय झालेलं आहे की ही भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली. आता इंटरेस्टिंग गोष्ट मला तीच वाटते की धनंजय मुंडेंच्या या सगळ्या प्रकरणामध्ये बावनकुळेंची भूमिका अचानक कुठून आली याच्यामध्ये. म्हणजे आतापर्यंत बावनकुळेंनी या बाबतीमध्ये काही भूमिका घेतली होती असं मला तरी त्याच्याबद्दल आठवत नाही कुठल्याही ह्याच्यामध्ये. त्यांनी फार जेनेरिक भूमिका आतापर्यंत घेतलेली आहे, पण अचानक चंद्रशेखर बावनकुळे त्याच्यामध्ये कुठेतरी मध्ये आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. बावनकुळे यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये एकतर गोष्ट मिटवायचा प्रयत्न केलाय हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतंय. गोष्ट मिटवताना त्यांनी याच्यामध्ये त्यांचे जे बॉस आहेत देवेंद्र फडणवीस यांना विचारात घेतलं होतं. कारण आपण जर क्रोनॉलॉजी बघितली तर सपोज ही भेट आपण पकडून चालूया की 15-20 दिवसापूर्वी झाली होती असं आपण एक वेळ पकडून चालू. 15-20 दिवसापूर्वी झालेल्या भेटीनंतर या प्रकरणामध्ये पुढे काही घडलंय का तर कुठलीही नवीन गोष्ट पुढे आलेली नाहीये. ती गोष्ट संपल्यानंतर 3 दिवसापूर्वी सुरेश धस पुन्हा धनंजय मुंडेंना भेटतात. ते म्हणतात की ही वैयक्तिक भेट आहे. इंटरेस्टिंग गोष्ट मला अशी कळली आहे की सुरेश धस यांचे वडील आणि धनंजय मुंडे यांचे वडील पंडित अण्णा मुंडे हे एकमेकांचे मित्र होते भारतीय जनता पार्टी आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे धनंजय मुंडेंना ते अनेक वर्षापासून ओळखतात. पण चावडीवरती आपण बघितलेले सुरेश धस आणि या भेटीच्या माध्यमातून वैयक्तिक ह्याच्यातनं आपण बघत असलेले सुरेश धस याच्यामध्ये आपल्याला थोडासा फरक नक्कीच त्याच्यामध्ये जाणवत आहे. कुठेतरी ह्याच्यामध्ये असं दिसतंय की भारतीय जनता पार्टीमधला एक वर्ग असा विचार करत होता की ह्याच्यातनं शेवटी नुकसान हे सरकारचं पण कुठेतरी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं कालच ही गोष्ट स्पष्ट करण्यात आलेली होती. ज्या पद्धतीची माहिती आपल्याला आनंद परांजपेंच्या माध्यमातून समोर आली की अजित पवार यांनी ही गोष्ट स्पष्टपणे सांगितली की जोपर्यंत यातली कुठलीही गोष्ट प्रूव्ह होत नाही तोपर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार नाही, तो विषय संपलेला आहे. पक्षामध्ये त्यांनी पहिल्यांदाच अशा पद्धतीने भूमिका घेऊन पक्षाचे जे इतर आमदार आहेत प्रकाश सोळंके आणि हे सगळेजण जे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत होते त्यांना अजित पवारांनी शांत करून टाकलेलं आहे. ही गोष्ट तेव्हा घडतीये ज्यावेळेस सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची 2 वेळा भेट होऊन गेलेली असते. कुठेतरी या प्रकरणामध्ये हत्या प्रकरणांवरनं आता यापुढे आरोप लावायचे नाहीत किंवा त्याबद्दल त्या पद्धतीने अग्रेसिव्हली आपण जायचं नाही या संदर्भातली काही माहिती ठरलेली दिसतीये का हा पण एक प्रश्न त्याच्यामध्ये येतो. दुसरी गोष्ट अशी की ह्या माहिती म्हणजे ही जर भेट 15-20 दिवसापूर्वी आली तर ती अचानक पुढे कशी आली. आयदर या प्रकरणामध्ये कारण ह्याच्यामधला सगळ्यात मोठा फटका कोणाला बसतो तर सुरेश धस यांना बसतोय. सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या बाबतीवरती आरोप लावायला सुरुवात केल्यानंतर वाल्मिक कराड यांच्याबद्दल आरोप लावायला सुरुवात केल्यानंतर मराठा समाजाचे नेते म्हणून ते पुढे आलेले होते. परभणीसारख्या प्रकरणामध्ये पण जाऊन ते मध्यस्थी करायला लागले होते. त्या दिवशी त्यांचा एक तो व्हिडिओ आपण बघितला की ज्याच्यामध्ये ते त्यांना सांगत होते की पोलिसांना जाऊ द्या काही यांना वगैरे या सगळ्या पद्धतीने सांगत होते. तर एक आउटरीच त्यांचा सुरू झालेला होता पूर्णपणे मराठवाड्यामध्ये. त्या प्रकरणाला खीळ आत्ता बसलेली आहे कारण धनंजय मुंडेंना ते भेटलेत जाऊन. आता सुरेश धस त्याच्याबद्दल क्लॅरिफिकेशन देत आहेत. त्यांचं असंही म्हणणं आहे की त्या भेटीनंतर सुद्धा अजित पवार ज्या दिवशी अजित पवार सुरेश धसला भेटले नाही तसं म्हटलं जातं त्या दिवशी त्यांनी जाऊन पत्र दिलेलं आहे 73 कोटीच्या त्या घोटाळ्याची काही चौकशी करा. पुढे त्यांचं असंही म्हणणं आहे की 2 दिवसानंतर ते या बाबतीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत. जो युरिया घोटाळ्यावरनं त्यांचं म्हणणं आहे की केंद्र सरकारकडनं त्या संदर्भामध्ये जे पैसे दिले जात होते ते पैसे भलत्याच गोष्टीसाठी वापरले गेले, त्या पद्धतीने त्याच्याबद्दल काम झालेलं नाही हे ते त्याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न करतायत. या सगळ्या मुद्द्यांवरती सुरेश धस आता म्हणतात की मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याच्याबद्दल आरोप माझे सुरू ठेवणार आहे. मग एका बाजूला आरोप करत असताना दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडेंना भेटलं ह्याचं पब्लिक इम्प्रेशन काय जातं याची पूर्ण कल्पना भारतीय जनता पार्टीला पण आहे आणि सुरेश धस यांना सुद्धा आहे. कुठेतरी ह्या गोष्टी बाहेर पडतील याची कल्पना कदाचित सुरेश धसना नसावी हे आत्ताच्या ह्याच्यातनं दिसतंय. या गोष्टीमध्ये सुरेश धस यांची भेट धनंजय मुंडेंना घालून देण्यामध्ये बावनकुळेंचा त्याच्याबद्दलचा उद्देश काय होता. धनंजय मुंडे बावनकुळेंकडे आउटरीच त्यांनी केलं होतं का की ओबीसी समाजाच्या एका नेत्यावरती असं हे होतं त्याचा मेसेजिंग चुकीचं जाईल. भारतीय जनता पार्टीचा सुद्धा सपोर्ट बेस हा ओबीसी आहे. अशा परिस्थितीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी ती मध्यस्थी करायचं ठरवलं होतं. आणि सगळ्यात मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की बावनकुळे यांनी ऑन रेकॉर्ड ती गोष्ट मान्य करून टाकली आणि त्याच्यात त्यांनी 4.5 तास पण सांगून टाकलं म्हणजे वेळ पण सांगून टाकली. 4.5 तास एखादी भेट होते त्यावेळेस सगळे तुमच्यातले आपापसातले वादविवाद हे संपवण्याच्या दृष्टीने एवढी लॉंग भेट होते.
म्हणजे ब्रेकअप भेट 4.5 तासाची नसते. ब्रेकअप भेट ही पटकन होऊन जाते एकदम, की तुझं आणि माझं पटणार नाही, आपण यापुढे हे करायचं नाही, अशा पद्धतीचं ते हे असतं, किंवा आपलं जमणार नाही वगैरे. 4.5 तास जर एखादी भेट किंवा चर्चा झालेली असेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आपण नक्कीच त्याच्यामध्ये विचारात घेतला पाहिजे. तर याचा अर्थ स्पष्ट होतो की त्यांच्यातले काही गोष्टी, बऱ्याचदा कसं असतं ना, कुठल्याही पद्धतीच्या अशा पद्धतीच्या अंडरस्टँडिंगमध्ये थेट असं सांगितलं जात नाही की आता अचानक तुम्हाला आरोप नाही बंद करतायत ना. आपण बघितलं की संजय राठोड प्रकरणामध्ये सुद्धा चित्रा वाघ अनेक दिवसांपर्यंत हे म्हणतच होत्या ना की माझी कोर्टामध्ये केस आहे, माझी कोर्टामध्ये केस आहे. संजय राठोड मंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांनी लगेच त्या गोष्टीबद्दल बोलणं बंद नाही केलं ना. काही दिवस ते चालू राहिलं, मग कोर्टात केस आहे, कोर्टात केस आहे असं त्या म्हणत राहिल्या. त्याच्यानंतर हळूहळू कोर्टातली केस मागे पडली आणि नंतर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मग मीडिया सुद्धा मूव्ह ऑन होते, लोक मूव्ह ऑन होतात, प्रश्न वेगवेगळे यायला लागतात आणि मग त्या सगळ्या गोष्टी शांत होऊन जातात. तेलगी प्रकरणामध्ये पण आपण तेच बघितलं. गोपीनाथ मुंडे, गडकरी यांनी छगन भुजबळांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात आरोप लावले होते. हळूहळू हळूहळू त्या गोष्टी शांत होत गेल्या आणि नंतर त्या गोष्टी बाजूला गेल्या. स्वतः छगन भुजबळ ज्यावेळेस विरोधी पक्षनेते होते त्यांनी त्यावेळच्या शिवसेना, भारतीय जनता पार्टी सरकारवरती, शिवसेनेवरती खास करून अनेक मोठे आरोप लावलेले होते. हळूहळू हळूहळू त्या गोष्टी शांत होत गेल्या. कुठेतरी या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंवरती थेट आरोप लावून त्यांना अडचणीत आणता कामा नये अशा पद्धतीचं काही बोलणं झालं असावं का, असा एक त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रश्न त्याच्यामध्ये नक्कीच निर्माण होतो अनुजा. आणि या सगळ्या गोष्टींची अनुत्तरित उत्तर आहेत. मला बघायचं की युरियाच्या बाबतीमध्ये ते जे प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत सुरेश धस, त्या प्रेस कॉन्फरन्समधनं काय निघतं. पण नॉर्मली जो टिपेचा सूर पूर्ण असा त्यांनी म्हणजे काय म्हणतात त्याला उच्च सूर लावलेला होता वाल्मिक कराड. आता वाल्मिक कराड प्रकरणाबद्दल कोणीच बोलत नाहीये सध्याच्या परिस्थितीमध्ये. 2 महिने उलटून गेले, तो आंधळे अजूनही सापडत नाहीये त्याच्याबद्दल. कृष्ण आंधळे, त्याच्याबद्दलही कोणी बोलायला तयार नाहीये. सुरेश धस यांचं आज सकाळपासून संतोष देशमुख यांचे बंधू यांच्याशी 2 का 3 वेळा बोलणं झालेलं आहे, पण त्या आंधळेबद्दल अजूनही कोणी बोलायला तयार नाहीये. वाल्मिक कराड सापडत नव्हता तोपर्यंत लिटरली रोज ह्याच्याबद्दल कुठल्या ना कुठल्या पद्धतीने खुलासे होत होते, इन्फॉर्मेशन येत होती, बाकी सगळ्या गोष्टी येत होत्या. पण आता तो ट्रॅक जो आहे तो वेगळ्या गोष्टींकडे कुठेतरी वळला आहे का, हे आपण त्याच्यामध्ये नक्कीच बघू शकतो अनुजा. पण